मंडळी, कालचा दिवस संपूर्ण देशाला चटका लावून जाणारा होता। त्याचं कारण होतं देशाच्या अर्थसंकल्पाचे किंवा अर्थव्यवस्थेचे शिल्पकार राहिलेले देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आपल्या सगळ्यांचा निरोप घेतला। त्यांच्या निधनाच्या नंतर संपूर्ण देश आज शोकात बुडालेला आहे। आज प्रत्येकाच्या मनात दुःख आहे। प्रत्येक जण त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल बोलतोय, त्यांच्या आठवणींना उजाळा देतोय। आज बडे मुद्देच्या माध्यमातून आपण सुद्धा त्यांच्या त्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणार आहोत, त्या आठवणींना उजाळा देणार आहोत आणि त्याच्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत असणार आहेत। ज्यांनी त्यांच्यासोबत काम केलं, ते पीएमओ मध्ये त्यांनी त्यांच्यासोबत सहकारी म्हणून काम केलं, मंत्री म्हणून काम केलं, असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आपल्या सोबत असणार आहेत आणि त्याचबरोबर अर्थतज्ञ शिक्षणतज्ञ नरेंद्र जाधव सर सुद्धा आपल्या सोबत असणार आहेत। जाधव सर, तुमचं सुद्धा स्वागत आहे। आपण बोलणार आहोत या सगळ्याबद्दल, पण आपण त्यांच्या आठवणींना उजाळा देताना 2004 ते 2014 या 10 वर्षाच्या काळात त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आज प्रत्येक जण उल्लेख करतोय। देशाच्या अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेल्या गतीचा आणि त्या उदारीकरणाच्या संदर्भात सुद्धा आज प्रत्येक जण भरभरून बोलतोय, त्यांना सॅल्यूट करतोय। हजारों जवाबों से अच्छी है मेरी खामोशी, न जाने कितने सवालों की आबरू रख ली। मैं डॉक्टर मनमोहन सिंह जी को सभी देशवासियों की तरफ से श्रद्धांजलि अर्पित करता हूं। त्यांचा हिंद हा राजकारणी होता। डॉक्टर मनमोहन सिंह ईमानदार, निष्ठावान, इस तरह का नेता बिरले ही मिल सकता है। उन्होंने अपने कर्तव्यों का बहुत अच्छे तरीके से निर्वहन करने का प्रयास किया है। उनकी छाप पूरी दुनिया में पड़ी। उनके इकोनॉमिक लिबरलाइजेशन के लिए अत्यंत सालस व्यक्तिमत्व, सुसंस्कृत व्यक्तिमत्व, थोडेसे अबोल होते परंतु निर्णयाला मात्र पक्के होते। अमेरिकेशी जे नातं म्हणजे प्रेसिडेंट ओबामाच्या पुस्तकामध्ये मनमोहन सिंग साहेबांना त्यांनी गुरु मानलेलं। एक अत्यंत सचोटीचा प्रामाणिक नेता, प्रशासक। मनमोहन सिंग साहेबांच्या जाण्याने एक मोठी पोकळी देशामध्ये आणि काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा निर्माण झाली आहे। असा नेता पुन्हा होणे नाही। जब भी हमारे लोकतंत्र की चर्चा होगी उसमें माननीय डॉक्टर मनमोहन सिंह की योगदान की चर्चा जरूर होगी। 2004 ते 2014 या 10 वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळात पंतप्रधान म्हणून जरी डॉक्टर मनमोहन सिंग यांची ओळख असली तरी त्याआधी देशाचे अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांनी केलेलं अतुलनीय काम त्याहीपेक्षा मोठं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे। 90च्या दशकात भारताच्या आर्थिक धोरणांचा, सुधारणांचे शिल्पकार म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याकडे पाहिलं जातं। जगभरातील सर्वात प्रतिष्ठित अर्थतज्ञांच्या यादीत ज्यांचं नाव आदरानं घेतलं जातं ते म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग। 1991 आणि 2008च्या मंदी दरम्यान भारताची अर्थव्यवस्था वाचवण्याचं ज्यांना श्रेय दिलं जातं ते म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग। जर डॉक्टर मनमोहन सिंग नसते तर 1991-92 मध्ये भारत आर्थिकदृष्ट्या पंगू झाला असता असंही म्हटलं जातं। सिंग यांनी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्याबरोबर जे निर्णय घेतले आणि जी पावलं उचलली त्यांनी भारताची आर्थिक दिशा आणि दशाच बदलून टाकली। मनमोहन सिंग यांच्या आर्थिक उदारीकरणाच्या धोरणामुळे 1991 ते 96 नंतर देशाचा विकास दर स्वातंत्र्यानंतर कधी नव्हता इतक्या वेगानं वाढू लागला। ज्याप्रमाणे 91 ते 96 मध्ये अर्थकारणामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आमूलाग्र बदल घडवून आणले, त्याच प्रकारे अणुऊर्जा करार हा देशाच्या परराष्ट्र खात्यामध्ये आमूलाग्र बदल करणारा ही घटना होती। 1991 मध्ये देशाची अर्थव्यवस्था दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरती होती। अशा परिस्थितीत त्यांनी देशाचे अर्थमंत्री म्हणून धुरा सांभाळली आणि त्या क्षणापासून भारताच्या आर्थिक सुधारणांना पंख मिळाले। जुलै 19
जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, एक कुशल प्रशासक, एक उत्तम सहकारी, सर्वांशी सहमतीने वागण्याचा प्रयत्न करणारे, सर्वांना समजून घेणारे, विशेषतः विरोधकांची मतं समजून घेणारे, त्यानं त्यांच्याशी सहमत असलेल्या लोकांपेक्षा त्यांच्या भूमिकेच्या विषयी ज्यांचा विरोध असेल त्यांच्याशी ते अधिक चर्चा करत असत. कारण आपलं नेमकं काय चुकतं की आपण कुठे चुकत आहोत, त्यात काय सुधारणा केली पाहिजे हे त्यांना समजून घ्यायचं होतं. 24 जुलै 1991 रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात आर्थिक सुधारणांना कमालीचा वेग आला. बजेटमध्ये कॉर्पोरेट टॅक्स वाढवण्यात आला. TDS म्हणजेच टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स सुरू केला. म्युच्युअल फंडमध्ये खासगी क्षेत्राच्या सहभागास परवानगी दिली. डॉक्टर सिंग यांच्या या सुधारणांमुळे भारतात परकीय गुंतवणुकीची दारं खुली झाली. सार्वजनिक क्षेत्रातील अनेक उद्योग खासगी क्षेत्रासाठी खुले झाले आणि भारताला जागतिक व्यापारात आपलं स्थान निर्माण करण्याची संधी मिळाली. महागाई नियंत्रणात ठेवली गेली आणि त्याचबरोबर देशाच्या विकास दराचा आलेख चढता राहील यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आज भारत ज्या $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट घेऊन पुढे जातोय त्याचा पाया डॉक्टर मनमोहन सिंग यांनी घातला होता हे विसरून चालणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आज मनमोहन सिंग यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देण्यासाठी, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी 2 मान्यवर पाहुणे आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत राज्याचे देशाचे माजी केंद्रीय मंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत. पृथ्वीराज बाबा, स्वागत आहे. आणि आपल्यासोबत अर्थतज्ञ नरेंद्र जाधव सुद्धा आहेत. सुरुवातीलाच मला जाधव सरांकडे जायचं आहे. जाधव सर, भारत देश आणि जग आज ज्या आर्थिक टप्प्यावरती उभा आहे, खरं तर त्यातलं त्यांचं योगदानसुद्धा आणि या टप्प्यावरचं त्यांचं जाणंसुद्धा किती नुकसानकारक आहे? नमस्कार. 1991 साली आपल्या देशावर एक अभूतपूर्व असं आर्थिक अरिष्ट येऊन कोसळलं होतं. ज्यावेळी केंद्र सरकारची वित्तीय तूट, फिस्कल डेफिसिट हे प्रमाणाबाहेर वाढलं होतं. महागाईचा दर हा 17-18% जाऊन पोहोचला होता आणि त्याच वेळी परकीय चलनाची गंगाजळी आहे ती आटत जाऊन केवळ $1 अब्ज या पातळीवर येऊन ठेपली होती. याचा अर्थ असा आहे की फक्त 15 दिवसाच्या आयातीला पुरेल इतकंच परकीय चलन आपल्याकडे उरलं होतं आणि अक्षरशः दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आपण जाऊन पोहोचलो होतो आणि कोणत्याही क्षणी भारत डिफॉल्ट करेल अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. आणि अशा दारुण अवस्थेमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेची धुरा अत्यंत उत्तम प्रकारे सांभाळण्याचं काम हे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केलेलं आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री झाल्यानंतर ज्या पहिल्या बजेटचा तुम्ही उल्लेख केला, 91-92 सालचं जे बजेट होतं ते 91 साली 24 जुलैला जे सादर करण्यात आलं ते बजेट ऐतिहासिक स्वरूपाचं होतं. कारण त्या एका बजेटमध्ये त्यांनी इतक्या मोठ्या गोष्टी केल्या आणि भारताच्या अर्थकारणाला एक नवी दिशा मिळवून दिली. त्यांनी नवीन आर्थिक धोरण राबवलं, म्हणजे ज्याचं अब्रिव्हिएशन किंवा शॉर्ट फॉर्म LPG असं करतात, लिबरलायझेशन, पार्ट प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. याच्या माध्यमातून त्यांनी विकास दर वाढवण्याचा प्रयत्न केला. भारतीय अर्थव्यवस्था खुली केली, परकीय गुंतवणुकीला चालना दिली आणि सगळ्यात मोठी गोष्ट त्यांनी केली असेल ती म्हणजे परवाना राज जे होतं. ज्या प्रत्येक गोष्टीसाठी उद्योजकांना परवाना घ्यावा लागत असे, आयातीसाठी परवाना, निर्यातीसाठी परवाना, उत्पादन वाढीसाठी परवाना, प्रत्येक गोष्टीसाठी त्याला आपल्या अर्थव्यवस्थेला परवाना, लायसन्स अँड परमिट राज असं संबोधण्यात येत होतं. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पहिल्याच बजेटमध्ये एका फटक्यामध्ये हे सगळे निर्बंध दूर केले, जवळजवळ 100% निर्बंध दूर केले आणि भारतीय उद्योजकांच्या उद्यमशीलतेला फार मोठ्या प्रमाणावर चालना दिली आणि त्यातून भारताच्या आर्थिक विकासाची गती मोठ्या वेगानं वाढायला सुरुवात झाली. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर 1951 ते 1991 या 40 वर्षामध्ये
आर्थिक विकासाचा दर केवळ 3.5% होता, ज्याला त्यावेळी हिंदू रेट ऑफ ग्रोथ असं म्हणत असत. त्याचवेळी लोकसंख्या वाढीचा वेग होता 2.2%. म्हणजेच दर डोई उत्पन्न वाढीचा वेग होता प्रतिवर्षाला फक्त 1.3%. या कूर्मगतीने जर आपली वाटचाल झाली असती तर जीवनमान, सर्वसामान्यांचं जीवनमान दुप्पट व्हायला तब्बल 58 वर्ष लागली असती. म्हणजे हे आजचा जो चित्र मध्यम वर्ग बदलण्याचं काम आहे, कोणी केलं आज असेल आपल्या तर हातात ते जो डॉक्टर पैसा मनमोहन आहे, सिंग यांनी केलं. त्याच्या मागे त्यांची धोरणं कारणीभूत आहेत. आज देश जिथं उभा आहे त्याची पायाभरणी त्यांनी केलेली आहे, हे तुम्ही सांगताय. सर, पृथ्वीराज बाबा सुद्धा आपल्या सोबत आहेत. पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत, पण त्याचबरोबर ते आधी मनमोहन सिंग यांच्या सोबत होते. पंतप्रधान कार्यालयाचे ते मंत्री होते आणि पीएमओचे ते मंत्री होते. या सगळ्या परिस्थितीत एक बॉस म्हणून ते कसे होते? बाबा, तुम्ही त्यांच्यासोबत काम केलं, त्यांच्या अंडर काम केलेलं आहे. एक व्यक्ती आणि एक बॉस म्हणून मनमोहन सिंग कसे होते? नाही, असं आहे की एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व ते आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे. अत्यंत विनम्र स्वभाव, म्हणजे कधीही सत्तेचा अहंकाराचा लवशेष मी कधी पाहिला नाही. अगदी ज्युनियर मोस्ट एखादा अधिकारी असो किंवा नवीन मंत्री असो किंवा एखादा मोठा राष्ट्रप्रमुख असो, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षासारखा, रशियाच्या राष्ट्राध्यक्षासारखा, सर्वांची त्यांची वागणूक त्याच नम्रतेने असायची. कधीही कुणाला त्यांनी कधीही तुच्छ लेखलं नाही किंवा कोणीतरी साधा एखादा अधिकारी आहे म्हणून त्याच्याशी वागताना त्यांच्या स्वभावामध्ये अजिबात कधी बदल झालेला मी पाहिला नाही. एवढंच नव्हे तर आपण जरी उच्च अर्थतज्ञ असलो तरी आपल्याला देखील सल्ला घेतला पाहिजे ही त्यांची भावना असायची. म्हणून पंतप्रधानांची आर्थिक सल्लागार परिषद असेल, पंतप्रधानांची विज्ञान सल्लागार परिषद असेल, इंडस्ट्री काउन्सिल असेल, या सगळ्या त्यांच्या ज्या परिषदा होत्या दर 3 महिन्याला बैठक होत असेल आणि त्या इतर तज्ज्ञांशी ते इंटरॅक्ट करत असत. आणि त्यांच्यामध्ये जी ह्युमिलिटी होती की मी एक मोठा अर्थशास्त्रज्ञ, मला कोणाची विचारायची काही गरज नाही, असं त्यांना कधी वाटलं नाही. त्यामुळं विनम्रता त्यांचा स्वभाव होता. प्रत्येक निर्णयामध्ये एक अकॅडमिक इन्फ्लुएन्स असायचं की तर्क वितर्क प्लस मायनस प्रोज अँड कॉन्स सगळं पाहून जितकं मिळेल तिथून सल्ला घेऊन ते निर्णय घेत असत. खरं आहे. तर जी कामातली छाप होती त्यांनी सोडलेली आहे. पण जाधव सर, काही जण त्यांच्या पूर्ण कारकिर्दीबद्दल बोलताना 2 गोष्टी बोलतात. एक तर ते सायलेंट PM होते आणि दुसरं म्हणजे ते ॲक्सिडेंटल PM होते. असं जरी असलं तरी कामातनं ते कधी सायलेंट दिसले नाही आणि त्यांचं 10 वर्षाची कारकीर्द पाहिली तर ते ॲक्सिडेंटल सुद्धा वाटले नाहीत. याकडे तुम्ही कसं पाहता? हे बघा, त्यांची कारकीर्द खूप मोठी होती आणि फार मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत समर्थपणे हाताळल्या. म्हणजे भारत सरकारच्या वित्त विभागाचे प्रमुख सल्लागार इथून सुरुवात करून पुढे त्यांनी भारताचे अर्थमंत्री झाले आणि अत्यंत निर्वाणीच्या क्षणी ते अर्थमंत्री झाले आणि भारतीय अर्थव्यवस्थेची पुनरुज्जीवन करण्याचं आणि प्रगतीपथावर नेण्याचं मोठं काम त्यांनी केलं. त्यानंतर ते पंतप्रधान झाले आणि पंतप्रधानपदी असताना त्यांनी इतक्या अनेक अतिशय महत्वाच्या गोष्टी केल्या, म्हणजे ज्याच्या आर्थिक विकासाचा दर खूप मोठ्या प्रमाणावर उंचावला. ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आर्थिक विकासाचा दर जो 3.5% मर्यादित होता तो 1992 ते 2002 या पहिल्या 10 वर्षामध्ये तो वाढत जाऊन सरासरी 6% जाऊन पोहोचला. त्यानंतर तो 2005 सालपर्यंत सरासरी 8% जाऊन पोहोचला आणि 2009 साली तो 9.5% जाऊन पोहोचला होता. म्हणजे 10% जवळपास पहिल्यांदा भारतीय अर्थव्यवस्था जाऊन पोहोचली होती. त्यामुळे आर्थिक विकासाला चालना देण्याचं फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर पंतप्रधान या नात्याने त्यांनी इतके महत्वाच्या गोष्टी केलेल्या आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर राईट टू एज्युकेशन, शिक्षणाचा अधिकार किंवा माहितीचा अधिकार, याचा कायदा कोणी केलेला आहे? हा त्यांनी केलेला आहे. अणुऊर्जा करार कोणी केलेला आहे? हा डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केलेला आहे. आणि तुम्ही म्हणता की त्यांच्यावर टीका होते की ते फार मूक असतात, असं नाहीये आणि ते ऍक्सिडेंटल सुद्धा नाही आहे. माझा असं आग्रहाचं माझी मांडणी आहे की डॉक्टर मनमोहन सिंग हे
विनम्र असले, सोशिक असले, सात्विक असले तरी आपल्या भूमिकेवर ठाम असत आणि निर्णयामध्ये त्यांनी कधी मला उचवाई त्याच्याबद्दलच केलेली बोललंय. नाही. मला आणि त्याच्याबद्दलच मला असं वाटतं चव्हाण की साहेबांना विचारायचं आहे. सर मी येतो तुमच्याकडे. मला चव्हाण साहेबांना त्याच्याबद्दल विचारायचं आहे की मनमोहन सिंगजे हे विनम्र होते, शिवाय ते एक संयमी व्यक्तिमत्व होते, पण निर्णय घेताना ते कसे होते? कारण त्यांना अनेकदा अप्रिय निर्णय घेताना सुद्धा आपण पाहिलेलं आहे. निर्णय घेण्यासाठी एक सचोटी लागते, तो निर्धार लागतो, तो त्यांच्याकडे दिसला का? नाही, ते अतिशय शिस्तप्रिय होते आणि कडक निर्णय घेणं, देशहिताचे निर्णय ते किती अप्रिय असले तरी घेत होते. पण ते अप्रिय निर्णय कसा लोकांना पटवून द्यायचा किंवा कसा लोकांच्या पचनी पाडायचा ही त्यांच्याकडे कला होती. त्यामुळे त्यांनी कधीही देशहिताचे निर्णय घेताना मागे पुढे पाहिलं नाही. त्यामध्ये अणुऊर्जा कराराचं उदाहरण आहे, त्यामध्ये आमचं सरकार गेलं असतं तरी पण त्यांनी सांगितलं की नाही, हे आपल्याला देशाकरता करावं लागणार आहे. तर त्यांनी करारी बाण्यानं ते केलं. पण स्वभाव मृदू असल्यामुळं त्यांना त्यांचा तो करारीपणा कधी दिसला नाही कोणाला. खरंय. जाधव सर, आता चव्हाण साहेब सांगतायत त्याप्रमाणे जरी त्यांचा स्वभाव विनम्र असला तरी निर्णयातली जी कणखरता होती ती मात्र कायम होती आणि प्रसंगी सरकारपणा लागलं तरी चालेल, पण मी माझ्या निर्णयावर ठाम राहीन, हा एक वेगळा गुण होता. म्हणजे स्वभाव आणि निर्णय क्षमता हे वेगळे पण होतं त्यांचं. हो, हे बघा, एवढ्या उच्च पदावर असलेल्या व्यक्तीमध्ये इतकी विनम्रता असावी, इतकी रुजुता असावी, हे आपल्याला कधीच दिसत नाही. हे अत्यंत विलोभनीय असं व्यक्तिमत्व होतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे अशी आहे की ते टीकेला अतिशय धाडसीपणानं सामोरे जात असत. त्यांनी टीका टाळण्याचा प्रयत्न केला नाही. कोणी टीका केली म्हणून टीकाकारांवर टीका केली नाही. त्यांनी लोकांनी केलेली टीका ही समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या आर्थिक नीतीमध्ये किंवा आपल्या निर्णय प्रक्रियेमध्ये काय बदल करता येतील का, या दृष्टीने त्यांनी सतत ते प्रयत्नशील राहिले. आणि इतक्या नव्या नव्या गोष्टी त्यांनी केल्या आणि कित्येक वेळा म्हणजे पणाला लावलं होतं सरकार. पृथ्वीराज बाबांनी मगाशी सांगितलं की अणुऊर्जा कराराच्या वेळी ज्यावेळी तो करार झाला त्यावेळी स्वतःची आणि सरकारची प्रतिष्ठा पणाला लागली होती. माझं पंतप्रधान पद गेलं तरी 72, परंतु हा करार झाला पाहिजे, ही भूमिका त्यांनी घेतली आणि भारताला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवलं. मला असं वाटतं की ही फार मोठी कामगिरी आहे आणि त्यांना अबोल आहे असं म्हणणं हे ते ऐकून घेत असत आणि सगळ्यांची अत्यंत निगर्वीपणाने वागत असत. पण हा त्यांचा कमकुवतपणा नव्हता. त्यांच्यामध्ये कठोर अर्थप्रशासकाची भूमिका घेण्याचं पूर्णपणे सामर्थ्य होतं. फक्त ते ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी करायचे त्याचा गाजावाजा त्यांनी केला नाही आणि तुमच्यासाठी मी हे सगळं करतो आहे अशी भूमिका, अशी मनोभावना त्यांनी कधीच व्यक्त केली नाही. अगदी साधेपणानं ते सगळ्या गोष्टी करत असत आणि त्यांच्या भोवती किती मोठं जरी आर्थिक वलय असलं आणि तरी सुद्धा त्यांनी कोणाला ते आपले स्कॉलरशिप जी आहे, अर्थशास्त्रातली विद्वत्ता जी आहे ती कोणावर लादण्याचा प्रयत्न केला नाही. उलट सगळ्यांच्याकडून त्यांनी समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि आपल्या देशाच्या आर्थिक नीतीला एक वेगळं वळण देण्यामध्ये ते यशस्वी ठरले. नक्की चव्हाण साहेब आता म्हणाले त्याप्रमाणे एक इतके मोठे अर्थतज्ञ असताना सुद्धा आर्थिक सल्ला ते इतरांचा घ्यायचे, याच्यातच त्यांचं मोठेपण खरं तर आपल्याला लक्षात येतं, निगर्वीपणा त्यांचा लक्षात येतो. पण चव्हाण साहेब आता जेव्हा आपल्या पिढीने म्हणजे आमच्या पिढीनं तुमच्या पिढीनं आपल्या 2 पिढ्यांनी तर त्यांचा कार्यकाळ जवळून बघितलेला आहे, पण उद्याच्या पिढ्या जेव्हा विचारतील की कोण होते मनमोहन सिंग, तर मग त्यांना आपण काय सांगूया? मनमोहन सिंग यांच्याबद्दल आपल्याला काय सांगायला हवं पुढच्या पिढ्यांना? 2 महत्त्वाच्या गोष्टी. पहिल्यांदा 91ला जेव्हा ते अर्थमंत्री म्हणून त्यांच्यावर जबाबदारी पडली, अत्यंत बिकट परिस्थिती होती. देश दिवाळखोरीच्या दारावर होता. आपल्याला सोनं घाण ठेवावं लागलं होतं. अशा परिस्थितीमध्ये, त्या अवघड परिस्थितीमध्ये त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली. नरसिंहराव यांनी देशातनी एक बिगर राजकारणी व्यक्ती इथे आपल्याला आणावा लागेल हा निर्णय घेतला आणि त्यांना ती जबाबदारी दिली आणि त्यांनी
5 वर्षामध्ये देशाच्या अर्थकारणाची संपूर्ण दिशा बदलली. खूप कडक निर्णय घेतले, विरोधी झाला, पण त्यांनी ते लोकांना पटवून दिलं की देशाच्या करता कसा आवश्यक आहे. त्याच दर्जाचा निर्णय हा इंडो US न्यूक्लिअर डील किंवा भारत अमेरिका अणु करार हा त्या दर्जाचा निर्णय होता. त्यानं भारताच्या परराष्ट्र धोरणाची दिशा संपूर्णपणे बदलली. हे 2 निर्णय मला वाटतं कायम त्यांच्याबद्दल लोकांच्या लक्षात राहतील. विशेषतः ज्याला आपण आज मिडल क्लास म्हणतो, त्या मिडल क्लासला त्यांनी श्रीमंत होण्याची प्रामाणिकपणे काम केलं तर तुम्ही श्रीमंत व्हाल ह्या त्यांनी मार्ग खुला करून दिला, जो पूर्वी नव्हता. पूर्वी नेहरूवन इकॉनॉमिक्समध्ये रशियाच्या दबावाखाली लायसन्स परमिट राज असेल, इम्पोर्ट एक्सपोर्ट कायद्यामध्ये अडचणी असतील, त्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार होत असेल आणि देशाचा विकास दर 3-3.5% मर्यादित असेल. त्याला उपहासानं आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात हिंदू रेट ऑफ ग्रोथ असं म्हटलं जायचं. तर त्यांनी ते सगळं बदलून टाकलं आणि त्यांच्या आर्थिक सुधारणानंतर देशाची विकासाचा दर हा 6-7% पुढे गेला आणि त्याचे फळं आज आपल्याला बघायला मिळतात. आपल्या सगळ्यांना आज त्या निर्णयाची फळं चाखायला मिळत आहेत आणि देश सुद्धा एका अर्थव्यवस्थेमध्ये मजबूतीनं जगाच्या पटलावर आपल्याला दिसतोय आणि मोठी चॅलेंजेस सुद्धा स्वीकारायला आपण पुढे जातोय. हा प्लीज सर, तुम्ही काहीतरी सबमिशन करतो. मी बोलायचंय? हो सर, हो सर. हो, नाही, तुम्ही पुढच्या पिढ्यांना आपण त्यांच्याबद्दल काय सांगणार आहोत असा प्रश्न आपण आत्ताच पृथ्वीराज चव्हाणजींना विचारला. मलाही त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं असं वाटेल. मला असं वाटतं की आज आपण भारत देशाला, आपल्या अर्थव्यवस्थेला जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने आपण जात आहोत असं आपण म्हणतो आहोत. तर याची सुरुवात आणि याची पायाभरणी करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केलेलं आहे, हे पहिल्यांदा मला नमूद करावं असं वाटतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सध्या जी चर्चा आहे की पुढच्या काही वर्षामध्ये आपण जगातल्या 3 बलाढ्य सगळ्यात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये आपला समावेश होईल, अशा प्रकारचा युक्तिवाद जो केला जातो आहे. तुम्हाला मुद्दाम सांगतो, थोडा तांत्रिक मुद्दा आहे, परंतु GDP किंवा ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, राष्ट्रीय उत्पन्न याचं मूल्यमापन करताना एक तुलनेसाठी जो आंतरराष्ट्रीय निकष वापरतात तो पर्चेसिंग पॉवर पॅरिटीचा. पर्चेसिंग पॉवर पॅरिटीने त्या पद्धतीने मोजलेला GDP हा जर तुम्ही पाहिला, जो आंतरराष्ट्रीय तुलनात्मक दृष्ट्या पाहण्यासाठी योग्य असतो. जर GDP PPP म्हणजे पर्चेसिंग पॉवर पॅरिटीवरती आधारित जर GDP आपण पाहिला तर 2011 साली म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना भारत देश जगातल्या 3 महासत्तांमध्ये जाऊन पोहोचला होता. हे आता सांगितलं जात नाही, त्यामुळे भविष्यामध्ये आपण पोहोचू. आपण आज जी भविष्याकडे वाटचाल करतो आहोत, आपली अर्थव्यवस्था जी जागतिक महासत्ता सांगितलेलं होतं करते, त्याची म्हणजे त्याची पायाभरणी त्यांनी केलेली होती. मला याच अनुषंगाने एक प्रश्न विचारायचा आहे. मला याच अनुषंगानं चव्हाण साहेबांना प्रश्न विचारायचा आहे की मनमोहन सिंग यांनी अगदी आधारपासून ते बँक खाती ते रेशन मनरेगा पर्यंतचे असे अनेक निर्णय घेतलेले होते, ज्या निर्णयांमधून आपल्याला स्पष्ट दिसतंय, जसं आता जाधव सर म्हणाले तसं, की दुर्गामी त्याचे परिणाम होणार आहेत, देशावर त्याचा दुर्गामी परिणाम होणार आहे आणि या निर्णयांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं देश मजबूत झाला. आजही ते निर्णय अंमलात आहेत. दूरदृष्टी दिसली. त्यांनी आधारच्या बाबतीमध्ये प्रायव्हेट सेक्टरमधल्या खाजगी क्षेत्रातल्या नंदन निलेकनी याच्या एक अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे इंजिनियर असलेले अशा त्यांना पाचारण केलं, त्यांना कॅबिनेटचा दर्जा दिला आणि त्यांना त्यांच्या कल्पना ज्या होत्या युनिक आयडेंटिफिकेशनच्या, प्रत्येक नागरिकाला एक युनिक आपण ओळख देऊ, ही जी कल्पना होती देशात पहिल्यांदाच झालं आणि जगातही मला वाटतं फार कमी देशामध्ये असा प्रयत्न झाला. तर असं त्यांचे धाडस त्यांनी दाखवलं की जो राजकारणात नव्हता, मंत्री नाही, अशा माणसाला मंत्रिपदाचा दर्जा देऊन त्याला हे काम करायला लावलं आणि ते यशस्वीपणे त्यांनी पार पाडलं. आता
बँकेत खाते उघडायचा निर्णय देखील आमच्या काळात झाला. त्यानंतर मनरेगासारखा कामाचा हक्क देणारा कायदा आमच्या काळात झाला. त्याचबरोबर माहितीचा अधिकार असेल किंवा अन्न सुरक्षा कायदा असेल, शिक्षणाच्या अधिकाराचा कायदा असेल, आदिवासींना जमिनीचा हक्क देण्याचा कायदा असेल, अनेक क्रांतिकारक निर्णय त्या काळात झाले. म्हणजे एका बाजूला आपण 1991च्या आर्थिक सुधारणा पाहतोय, अणुऊर्जा करार म्हणतो, त्याचबरोबर 2008चं जे वैश्विक आर्थिक संकट होतं त्यातून देशाला बाहेर काढलं, कोणाला कळू देखील दिलं नाही की एक संकट चालू आहे जगामध्ये. किंवा सत्यम कंपनी जेव्हा कोलॅप्स झाली तेव्हा ती त्यातील जे त्यांचे ग्राहक होते त्यांना कुठलीही झळ पोचू नये याकरता त्यांनी केलेले प्रयत्न हे फार पब्लिक डोमेनमध्ये नाहीत, फार लोकांना ते माहिती नाहीत, पण त्यांनी अत्यंत महत्त्वाची अशी कामं केली. खरं हे महत्त्वाचं काम दुर्गामी परिणाम करणारं, देशाच्या समाजावरती परिणाम करणारं हे काम निश्चितपणे होतं. पण जाधव सर, मला थोडंसं व्यक्तिगत विचारायचं आहे, तुमचे आणि डॉक्टर साहेबांचे कधी संबंध आले का, कसे? कारण अनेक मीटिंगच्या निमित्तानं तुम्ही भेटत असाल, व्यक्तिगतरित्या तुमचं नातं कसं होतं? काही आठवणी असतील तर प्लीज. व्यक्तिगतरित्या आमचं नातं हो 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 अवश्य सांगेन मी. आमचा 35 वर्षाचा निकटचा सहवास, माझ्या सगळ्या अर्थतज्ञ म्हणून माझ्या सगळ्या कारकिर्दीला मार्गदर्शन करण्याचं काम जर कोणी एका व्यक्तीने केलं असेल तर ते म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग. तुम्ही त्यांना काय म्हणायचात? तुम्ही त्यांना काय म्हणायचात? डॉक्टर मनमोहन सिंग, सॉरी, तुम्ही त्यांना काय म्हणून बोलवायचात? ते तुमचे गुरु होते. सॉरी, तुम्ही त्यांना काय म्हणून बोलवायचात? सर म्हणायचा, साहेब म्हणायचा, काय? माझे सर नाही अर्थात नाही सर 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 आदराने अगदी सरच म्हणायचो मी त्यांना. परंतु ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना, म्हणजे राजकारणापासून खूप दूर असताना, तेव्हापासून मी त्यांच्या बरोबर काम केलेलं आहे. आणि माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये ज्या ज्या महत्वाच्या आर्थिक घटना घडलेल्या आहेत त्या सगळ्यांना त्यांचे आशीर्वाद लाभलेले, त्यांचा सल्ला मी घेतला होता. तिथे एक वैयक्तिक आठवण मला मुद्दाम सांगायची आहे की हा सगळा सहवास लाभत असताना 2005 साली माझ्या 7 पुस्तकांचं प्रकाशन हे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी अरेंज केलं होतं. आणि त्यांनी त्या कार्यक्रमाला 20 मिनिटाची वेळ दिली होती. प्रत्यक्षामध्ये ते 1.5 तास त्या कार्यक्रमाला थांबले आणि त्या कार्यक्रमाला आम्ही सगळे कुटुंबीय माझे होते आणि इतरही खूप मान्यवर उपस्थित होते. परंतु माझ्या कुटुंबियांसोबत त्यांनी 1 तास घालवला आणि त्यांच्याबरोबर फोटो काढून घेतले आणि त्यांच्याबरोबर वार्तालाप केला. मला असं वाटतं की खूप मोठा माणूसच अशी गोष्ट करू शकतो. त्यामुळे ते माणूस म्हणून सुद्धा खूप मोठे होते. आणि खरंच माणूस म्हणून होते ते पदानं. म्हणजे आपण बघितलं की अर्थव्यवस्थेमध्ये इतकं मोठं योगदान देणारा एक इतका मोठा अर्थतज्ञ, इतका विद्वान माणूस, पदानं सुद्धा देशाचे पंतप्रधान. पण त्याहीपेक्षा आज देश त्यांना काय म्हणून आठवतोय तर एक उत्तम माणूस म्हणून त्यांना ओळखतोय. मला वाटतं की ही खूप मोठी जमेची बाजू आहे आणि आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. अगदी बरोबर की मनमोहन सिंग आपल्या देशाचे पंतप्रधान होते. आपल्या सगळ्यांना त्यांनी खूप काही दिलंय. आज आपण जिथं आहोत त्या प्रत्येक गोष्टीमध्ये मनमोहन सिंग आज उपलब्ध आहेत असं म्हणूया. आणि या पुढच्या काळासुद्धा जेव्हा देश पुढे जाईल त्यात सुद्धा ते असतील अशी निश्चितपणे खात्री आपल्याला आहे. खूप खूप धन्यवाद सर तुमचे. आणि पृथ्वीराज चव्हाण सुद्धा आपल्यासोबत वेळात वेळ काढून आले त्याबद्दल तुमचे सुद्धा खूप खूप आभार. आणि आपण भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना अर्पण करूया. आणि हा देश तुम्हाला कधीच विसरणार नाही ही नक्की खात्री देऊन या बडे मुद्देमध्ये आज छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.